अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील नेवरगाव, वाहेगाव, मांजरी, वरखेड, मुश्शीद, वाडगाव, नरहरी, रांजणगाव, अकोली, वाडगाव, काटे, पिंपळगाव अशा अनेक गावांत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला असून दिनांक 31 मे रोजी सकाळी 9 वाजता वाजत गाजत भव्य रथयात्रा दाखल झाली। यावेळी व्याख्यानात सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन गरीब उपेक्षित घटकांच्या कल्पनेसाठी संवेदनशील आणि समर्पित होते। त्यांची वीरता, उत्तम राजकारती आणि संघटक म्हणून केलेले कार्य युवा पिढीस एक आदर्श प्रेरणादायी आहे। त्यामुळे सर्वांनी या रथयात्रेत सहभाग घ्यावा असे मत आयोजक सकल धनगर समाज आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि युवा मोर्चा गंगापूर यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। मराठा समाजाच्या इतिहासात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या रथयात्रेचा उद्देश त्यांच्या कार्याची आठवण करून देणे आणि जनसामान्यांमध्ये त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवणे आहे। यावेळी या उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करूया असे मत मधुकर वालतुरे गुरुजी यांनी व्यक्त केले। मधुकर वालतुरे गुरुजी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक आदर्श राजमाता या विषयावर व्याख्यान दिले। तसेच कुमारी वैष्णवी म्हणाळ हिने देखील आपल्या व्याख्यानातून लोकांची मने जिंकली। ही रथयात्रा शांततेत संपन्न झाली असून यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वाहेगाव येथील सरपंच रेणुका भडके, मनीषा व्यवहारे, कृष्णकांत व्यवहारे, अतुल राजकर, सुदाम भडके, रवींद्र तगरे, दीपक तगरे, सोमनाथ तगरे, आदिनाथ तगरे, विठ्ठल मनाळ, पप्पू डव्हाण, विजय तगरे, दिलीप तगरे, दत्तू तगरे, दादासाहेब तगरे, कल्याण तगरे, अंबादास तगरे, गणेश दिलवाले, काकाभाऊ मनाळ, दत्तू मनाळ, लक्ष्मण तगरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।